ठीक आहे. सो काय आलं इथं एक्स प्लस 1/2 प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स प्लस 1/2 चा स्क्वेअर प्लस 1/4 बरोबर. आणि प्लस काय लिहिणार तुम्ही इथं C2 कारण हा I2 आहे. सो I2 इज इक्वल टू 5/2√2 लॉग इथं झाला एक्स प्लस 1/2 प्लस इन द स्क्वेअर रूट. हां इथं काय येईल रे आता मग याला जर मी सिम्प्लिफाय केलं जिथून तुम्ही ना कॉमन काढलेला असतो ना, मी तुम्हाला सांगितली बघा हिंट. कॉमन कुठं काढला बघा तुम्ही ह्या स्टेपला काढलाय बरोबर. इथं √2 कॉमन काढला मग राहिलो कोणातमध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/2 तो डायरेक्ट लिहून टाकायचा. इथं काय येईल मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/2 प्लस C. ओके हा झाला तुमचा I2 करेक्ट. मग देअरफॉर फायनल आन्सर काय येईल रे मग. सो देअरफॉर I इज इक्वल टू हे बघा इथं I1 प्लस I2 आहे ना. हां मग I1 काय आलं होता 3/2. सो 3/2 अपॉन इन द स्क्वेअर रूट 3/2 इंटू स्क्वेअर रूट 2x² प्लस 2x प्लस 1 आणि I2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे 5/2√2 लॉग. ठीक आहे इथं खाली लिहितो व्हॅल्यू मी त्याची 5/2√2 log x plus 1/2 plus in the square root x square plus x plus 1/2 plus C. हे तुमचा असेल फायनल आन्सर. ओके कळलं. हे पण रूटमध्ये आल्यावरती तुम्हाला कळलं बघा. रूटमध्ये आल्यावरती काय होईल I1 साठी सेकंड कर्व जरी यूज झाली बरोबर सेकंड आणि इथं ह्या सिम्प्लिफिकेशनमध्ये फॉर्म्युला नंबर 4, 5, 6 पैकी एक यूज होतो. कळलं हे. ओके चला नेक्स्ट घेऊया. तिसरा आहे आता I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन द स्क्वेअर रूट 8 मायनस एक्स अपॉन एक्स. हां तुम्हाला मी याच्यासारखा एक क्वेश्चन होमवर्क देतो इथलचा. करा बरं करे होमवर्क करत चालणार आहे. मला पाठवण्याची फ्रिक्वेन्सी तुमची खूप कमी झाली आता. 7x प्लस 3 7x प्लस 3 इन द स्क्वेअर रूट 3 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे याला तुम्ही सॉल्व करा. सो 8x मायनस एक्स अपॉन एक्स इंटू dx. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके आता आपल्याला माहिती बघा ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करावं लागतं मला अगोदर वरची जी टर्म आहे ना त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं आहे बरोबर. म्हणजे काय करायचं मग वरती जो 8 मायनस एक्स आहे याला मी 8 मायनस एक्सनीच मल्टिप्लाय करणार कारण त्याला बाहेर काढायचं ना मला. आणि एक्सला पण कशाने मल्टिप्लाय केलं मी 8 मायनस एक्सने मल्टिप्लाय केलं बरोबर. सो बघा आता काय होईल इंटिग्रेशन ऑफ वरती 8 मायनस एक्स इंटू 8 मायनस एक्स काय झाला 8 मायनस एक्सचा स्क्वेअर खाली एक्सनी मल्टिप्लाय करा दॅट बिकम 8x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता मी स्क्वेअर रूट करतो सेपरेट वरती 8 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि खाली स्क्वेअर रूटमध्ये 8x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx बरोबर. यस मग वरती काय होईल बघा 8 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे वरती फक्त राहिला 8 मायनस एक्स बरोबर. आणि खाली काय येईल रे खाली रूटमध्ये 8x मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे इंटू dx. आता हे बघा इथं एक्स स्क्वेअर तुमचा निगेटिव्ह आहे. सो आपल्याला ती प्रोसेस माहिती आहे पण त्या अगोदर मी ए आणि बी मला फाइंड आउट करावं लागतील आहे की नाही. वरती लिनियर इक्वेशन आलं खाली क्वाड्रेटिक इक्वेशन आहे बघा इथं एक्स स्क्वेअर आहे ना. सो न्यूमरेटर काय रूल आहे तिथं चला मी पेनचा कलर चेंज करतो इथून पुढं. रूल काय आपला तो न्यूमरेटर 8 मायनस एक्स इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरची फक्त व्हॅल्यू घ्यायची स्क्वेअर रूट नाही प्लस बी. ओके सो 8 मायनस एक्स इज इक्वल टू ए इंटू सांगा डेरिव्हेटिव्ह 8x चा डेरिव्हेटिव्ह 8 एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x बरोबर प्लस बी. हां याला लक्षात ठेवा हे मला कोणाच्या जागेवरती पुट करायचं आहे न्यूमरेटरच्या जागेवरती. त्यासाठी मला ए आणि बीच्या व्हॅल्यू लागतील. सो आता ए आणि बी मला फाइंड आउट करायचं आहे. सो 8 मायनस एक्स इज इक्वल टू हा झाला 8a मायनस 2x प्लस बी बरोबर. म्हणजे इथं काय होईल 8 मायनस एक्स इज इक्वल टू हे बघा रे कॉन्स्टंट कोण आहे इथं 8a आणि प्लस बी हा कॉन्स्टंट आहे आणि एक्सचा कोइफिशियंट कोण आहे -2 आहे. सो कम्पेअरिंग बोथ साईड इथं कॉन्स्टंट आहे 8
आणि ह्या बाजूला आहे 8a प्लस बी, बरोबर. इकडं एकचा कोइफिशियंट आहे -1 आणि इकडं कोण आहे -2 आहे. दोन्हीकडचा मायनस मायनस कॅन्सल. एची व्हॅल्यू किती आली 1/2. ती इथं पुट करा. 8 इज इक्वल टू 8, एची व्हॅल्यू 1/2 प्लस बी म्हणजे किती होईल 8 इज इक्वल टू 2 4 जा 8, इथं 2 आहे ना, इथं 8 आहे, 4 होईल प्लस बी. ओके, देअरफॉर बीची व्हॅल्यू 8 - 4 4, बरोबर. मग आपलं इंटिग्रेशन काय होईल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ जो न्यूमरेटर आहे बघा तुमचा 8x - x, त्याला काय पुट करायचं होतं आपल्याला ए इंटू एची व्हॅल्यू काय आली मग 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 8 - 2x प्लस बी, बीची व्हॅल्यू किती 4 अपॉन इन द स्क्वेअर रूट. हां, स्क्वेअर रूटमध्ये किती आहे तिथं 8x - x², 8x - x². आता इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे. सो 1/2 8 - 2x, डिनॉमिनेटर पण सेपरेट होईल इन द स्क्वेअर रूट 8x - x² dx प्लस इंटिग्रेशन ऑफ इथं 4 अपॉन 8x - x² इंटू dx. ओके, पहिल्याला मी I1 नाव देतो, दुसऱ्याला I2. सो I इज इक्वल टू I1 प्लस I2. सो I1 काय येईल 1/2 कॉन्स्टंट बाहेर, इथं 8 - 2x अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 8 - 2x होता वरती, 8 - x, हां 8 - 2x, बरोबर बरोबर. हां सॉरी, हां आणि खाली कोण आहे 8x - x² इंटू dx. हां, सो बघा खाली फंक्शन आहे 8x - x² आणि वरती काय बघा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. याचा आन्सर काय असतं बोला, टू रूट फंक्शन 8x - x² प्लस इथं लिहितो मी c1, 2 कॅन्सल झाला रे. मग I1 फक्त काय राहिला स्क्वेअर रूटमध्ये 8x - x² प्लस c1. ठीक आहे, याला मी टाकला बॉक्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ I1. आता I2 काढायचा आहे. I2 काय बघा 4 अपॉन √ 8x - x². हा, इथून चालू करतो मी आता. I2 किती होतं बाहेर 4 ना, I2 कुठे I2, हां I2 हा आहे 4 अपॉन √ 4ला बाहेर घेतो आणि इथं मग 8x - x². हां 4 बाहेर, इथं dx अपॉन 8x - x². आता इथं आपल्याला इंटिग्रल आणायचं स्पेशल इंटिग्रलच्या फॉर्ममध्ये. सो x² पॉझिटिव्ह पाहिजे, सो मायनस घ्या कॉमन पहिला, आतमध्येच घ्यायचं बरं का त्याला. ओके, मायनस कॉमन घेतला म्हणजे तुमचा x² प्लस होईल 8x मायनस होईल. आता मिडल टर्म कोण आहे याच्यामध्ये, मिडल टर्म आहे 8, याला 2ने डिवाइड केलं 4 झाला, 4चा स्क्वेअर 16, 16 ॲड करा, 16 सबस्ट्रॅक्ट करा. सो I2 इज इक्वल टू इथं 4 इंटू dx अपॉन हां इन द स्क्वेअर रूट, अगोदर ब्रॅकेटमध्ये ॲड करतो मी त्याला, म्हणजे x² - 8x इथं प्लस 4. आता ही टेक्निक मी तुम्हाला सांगितलेली आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, इथं प्लस 4 केला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तो मायनस झाला आहे. सो बाहेर तुम्हाला ॲड करावं लागेल, बाहेर कॉन्स्टंट कोणीच नाही आहे, डायरेक्ट 4 लिहा इथं. ओके, सो I2 इज इक्वल टू 4 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर आहे मायनस, आणि हा परफेक्ट स्क्वेअर कोणाचा आहे रे x मायनस मिडलचा साईन द्यावा लागतो ना आपल्याला. सो मिडलचा साईन आणि 4चा स्क्वेअर रूट काय इथं 2, सो x - 2चा स्क्वेअर इंटू dx. सॉरी dx ऑलरेडी लिहिला आहे आपण वरती. कोणता फॉर्म्युला येईल आता इथं I2 इज इक्वल टू, यस एनीवन सांगा मला फॉर्म्युला किती नंबरचा, 6 नंबरचा फॉर्म्युला आहे. काय असतो तो साईन इनवर्स x अपॉन ए, एकच्या जागेवरती कोण आहे x - 2 अपॉन 2 प्लस C2 सॉरी. ठीक आहे, हा झाला I2 करेक्ट. सो मग आपलं फायनल आन्सर काय असेल बा, इथं I इज इक्वल टू I1 प्लस I2 होता. पुढे गेला पुढे गेला पुढे गेला, हां इथं. ओके, याला इक्वेशन तुम्ही काय कन्सिडर करायचं असतं 1. ठीक आहे, मी पेनचा कलर चेंज करतो. हा 1 आहे तुमचा, I1 2 आहे आणि हा I3 सॉरी I2 3 आहे. सो फ्रॉम 1 to 3. ओके, मग फायनल आन्सर आपलं I काय होईल I1 किती आला √8x - x² √8x - x² प्लस 4 साइन इनवर्स x - 2 अपॉन 2 प्लस C. आन्सर बरोबर आहे का रे, हे कॅल्क्युलेशन चेक करून सांगा मला फास्ट.
अरे अरे काय केलं मी इथं 16 ॲड करायचा होता, मी 4 ॲड केला आहे का? सॉरी बरं करे. अरे इथं 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 तुम्ही चेक नाही करत रे, तुमचं लक्ष नाही आहे. इथं 16 ॲड करायचं होता ना. 16 ब्रॅकेटच्या आतमध्ये कोण ॲड होईल? 16. आणि मग इथं पण कोण ॲड होईल? 16. ओके, इथं रॉंग केलं आपण. मग 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा. इथं 4 येईल, इथं 4 येईल. बरं झालं, जास्त डिफिकल्ट झालं. इथं 4 येला, इथं 4 आला. बरोबर, बाहेर 4 आहेच आहे. म्हणजे साइन इनवर्स एक्स मायनस काय होईल इथं? इथं 4 येईल, इथं 4 येईल. आता बरोबर का अक्षदा, अंजली, तुम्ही लक्ष नाही दिलं? ओके गुड. कारण याचा एक पॅटर्न आहे आन्सर यायचा, सो ते मला लगेच लक्षात आलं की इथं 4 यायला पाहिजे होता. इथं 4 एक्स मायनस 4 अपॉन 4. ठीक आहे, पॅटर्न म्हणजे काय? जो डिनॉमिनेटर येतो इथं ॲज इट इज आला पहिला, प्लस आता इथं कोण होतं बघा? 8 होता, सो 8चा हाफ इथं येतो 4. साइन इनवर्स एक्स मायनस 8चा हाफ अपॉन 8चा हाफ. आता समजा मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं इथं, तुम्ही मला डायरेक्ट आन्सर सांगू शकता. हे आय म्हणजे कोण? हे आन्सर कोणाचं आलं? हे आन्सर आलं बघा रूटमध्ये 8x मायनस एक्स. हां, आता समजा मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं इथं, लगेच पेनचा कलर चेंज करतो आणि एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. दिसतं का हा पेन? नको, फेंट आहे. हा दिसेल. हां, आता समजा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये समजा असं दिलं आहे तुम्हाला 9 मायनस एक्स अपॉन एक्स, 9 मायनस एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स. मला याचं आन्सर काढायचं आहे. हे बघून सांगा आन्सर काय येईल. आय इज इक्वल टू, बोला, हे वरचं 8x मायनस एक्स अपॉन एक्स होता, इथं 8 होता. 9च्या जागेवरती 8 होता फक्त, बघ एवढाच चेंज आहे. आन्सर काय येईल रे? पहिला पार्ट काय येईल बोला? इन द स्क्वेअर रूट. हां, रूट ऑफ x स्क्वेअर बरोबर, प्लस बाहेर 8चा 4 झाला म्हणजे हाफ झाला ना. मग 9चा हाफ किती? 9/2. गुड, 9/2. साइन इनवर्स आतमध्ये काय येईल? एक्स मायनस 4 म्हणजे कोण? 9/2 अपॉन 4 म्हणजे 8चा हाफ झाला तो 4. इथं 9चा हाफ होता, 9/2 अपॉन 9/2 प्लस सी. पण आपल्याला माहिती आहे आपण डिनॉमिनेटरला 2 ठेवत नाही आतमध्ये. म्हणजे माझा फायनल आन्सर काय असेल? 9x मायनस एक्स स्क्वेअर प्लस 9/2. इथं तर तसंच राहील. साइन इनवर्स इथं 2ने मल्टिप्लाय होईल वरती, 2x मायनस 9 खाली 2ने मल्टिप्लाय 9 प्लस सी. ओके, हे त्याचा आन्सर असेल. सो एवढं तुम्ही होमवर्क करा, मग आन्सर तुम्हाला मी काढून दिलं आहे. ओके, ह्याच पॅटर्नमध्ये आन्सर आहे त्याचं. समजलं आहे? ठीक आहे. आता समजा आणखीन एक क्वेश्चन आहे बघा याच्यामध्येच, त्याला पण तुम्ही होमवर्क करा. इंटिग्रेशन ऑफ, असा आहे रे क्वेश्चन, एक्स मायनस 7 अपॉन एक्स मायनस 9 इंटू डी एक्स. काय करावं लागेल रे? कोण सांगतं इथं परत मला? वरचा एक्स मायनस 7 बाहेर काढायचा आहे. वरचा जर एक्स मायनस 7 मला बाहेर काढायचा असेल तर कशाने मल्टिप्लाय करू वरती आणि खाली? एक्स मायनस 7ने, बरोबर. मग वरती काय होईल सांगा एका स्टेपमध्ये? एक्स मायनस 7 इंटू एक्स मायनस 7, एक्स मायनस 7चा स्क्वेअर, आणि तो स्क्वेअर रूटच्या बाहेर गेल्यावरती काय होईल? एक्स मायनस 7. आणि खाली स्क्वेअर रूटमध्ये काय येईल रे मग? एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 9 इंटू एक्स 9x मायनस 7x आणि मायनस मायनस प्लस 63 इंटू डी एक्स. बरोबर, म्हणजे हा काय झाला आपल्याकडं आता? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, वरती आलं एक्स मायनस 7 आणि खाली काय आला? एक्स स्क्वेअर मायनस मायनस 9 मायनस 7 मायनस 16x प्लस 63. ओके, जो आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व केला ना स्क्वेअर रूटमध्ये, त्या टाईपचा क्वेश्चन आला. मग जमल का हा सुद्धा करायला तुम्हाला? याच्यामध्ये काय झालं कळलं तुम्हाला सगळ्यांना? रूटमध्ये होत्या दोन्ही टर्म, मला वरची टर्म बाहेर काढायची होती. हां, याला हा वरचा शॉर्टकट नाही यूज करता येणार कारण वरती ती एक पॅटर्नमध्ये होता तसा, इथं तसा नाही आहे. ओके अंजली, बाकी सगळे करताना एवढं सॉल्व? प्रतीक्षा वैष्णवी, प्रतीक्षा मुठे, स्नेहल वाघमारे, पूजा सौदागर, स्नेहल वाघमारे, मानसी वाघ, अक्षदा निपुंगे, स्नेहा उदावंत, ओके, प्रेम गाडेकर. ठीक आहे, सो एवढं मग तुम्ही ट्राय करा. ठीक आहे.
पुढचा I is equal to integration of in the square root e raised to 3x minus e raised to 2x upon e raised to x plus 1 into dx. सिंपल क्वेश्चन आहे हा सुद्धा. मला सांगा वरतून काय कॉमन निघेल रे जर व्यवस्थित बघितलं तर. e raised to 2x. गुड. वरतून मी कॉमन काढला e raised to 2x. आतमध्ये काय राहील मग इथं e raised to x minus 1 अपॉन 2x कॉमन काढला बरं का रे. दिसत नाही ते व्यवस्थित. e raised to 2x कॉमन काढला आणि खाली तुमचा e raised to x plus 1 ॲज इट इज. आता e raised to 2x ला स्क्वेअर रूटच्या पण बाहेर काढा. e raised to 2x म्हणजे तो e raised to x स्क्वेअर असतो नाही का. बाहेर काय होईल तो फक्त e raised to x होईल आणि आतमध्ये e raised to x minus 1 अपॉन e raised to x plus 1 into dx. काय पुट करू. पुट e raised to x करेक्ट इज इक्वल टू टी. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e raised to x into dx इज इक्वल टू काय येतं हे dt. बरोबर. मग आपलं इंटिग्रेशन काय होईल i इज इक्वल टू हे बघा हा e raised to x आणि हा dx काय झाला dt झाला म्हणजे रूटमध्ये इथं t minus 1 अपॉन t plus 1 आणि e raised to x into dx काय झाला dt. t minus 1 अपॉन t plus 1. ठीक आहे. आता परत आता मी लास्ट तुम्हाला सांगितलं नाही एक आता इथं सिम्प्लिफिकेशन हे बघा इथलचं इथं रूट वरचा मधला रूटच्या बाहेर काढावा लागतो तसंच इथं करायचं आहे. वरची टर्म मला रूटच्या बाहेर काढायची रे. सांगा मग रूटच्या बाहेर जर काढायची असेल तर वरती आणि खाली कशाने मल्टिप्लाय करू t minus 1 बरोबर आणि खाली t plus 1 ला पण कशाने मल्टिप्लाय करायचं आहे t minus 1 ने. t minus 1 ला t minus 1 ने मल्टिप्लाय केलं खाली पण. सो i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरती काय होईल t minus 1 इंटू t minus 1 t minus 1 चा स्क्वेअर त्याला तुम्ही बाहेर घेतला डायरेक्ट तरी चालेल आणि खाली t plus 1 t minus 1 t स्क्वेअर minus 1 इंटू dt. बरोबर. सो देअर फॉर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ह्यो बाहेर गेल्यावरती काय होईल तो t minus 1 होईल आणि खाली काय आहे t स्क्वेअर minus 1 इंटू dt. सिम्पल क्वेश्चन आहे तर a आणि b काढायची गरज नाही डायरेक्ट इंटिग्रेशन सेपरेट करा. इथं काय होईल t अपॉन इन द स्क्वेअर रूट t स्क्वेअर minus 1 इंटू dt मायनस इथं 1 अपॉन इन द स्क्वेअर रूट t स्क्वेअर minus 1 इंटू dt. बरोबर. पहिल्या पार्टमध्ये काय दिसतंय तुम्हाला खाली फंक्शन आहे स्क्वेअर रूटमध्ये वर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग सांगा t स्क्वेअर minus 1 चा डेरिव्हेटिव्ह किती 2t म्हणजे मला 2 ॲडजस्ट करावं लागेल. बरोबर. म्हणजे 2 ने मी डिवाइड केलं 2 ने मी मल्टिप्लाय केलं वरती इथं t स्क्वेअर minus 1 इंटू dt. ओके. आणि इथं काय वापरायचं आपल्याला स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला नंबर 5 a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके. मग पहिल्याचा आन्सर काय येईल पहिल्याचा आन्सर असतं 2 रूट फंक्शन t स्क्वेअर minus 1 आणि याचा आन्सर काय रे इन द स्क्वेअर रूट t स्क्वेअर minus 1चं लॉग ऑफ एक्स एक्सच्या जागेवरती t आहे प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे t स्क्वेअर minus 1 प्लस c. आता फक्त टीच्या व्हॅल्यू पुट करा इथं 2 कॅन्सल झाला. सो i इज इक्वल टू टी कोणा पुट केलं तर आपण e raised to x मग इथं e raised to x चा स्क्वेअर आहे सो स्क्वेअर minus 1 मायनस लॉग ऑफ टीची व्हॅल्यू काय आहे e raised to x प्लस इन द स्क्वेअर रूट e raised to x चा स्क्वेअर minus 1 प्लस c. सो वी गेट द फायनल i इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट इथं e raised to x चा स्क्वेअर कसं लिहिणार तुम्ही e raised to 2x लिहून टाका. की नाही e raised to x स्क्वेअर म्हणजेच काय e raised to 2x minus 1 minus log of इथं e raised to x plus in the square root e raised to 2x minus 1 plus c. हे झालं फायनल आन्सर. कळलं का सगळ्यांना. इथं e raised to x फक्त कॉमन काढायचं होता दिसायला ते असंच होतं क्वेश्चन सिम्पल होतं बाकी. ओके ठीक आहे. नाव लास्ट वन मी फक्त लास्ट वनची हिंट सांगणार आहे बाकी तुम्ही करणार आहे तो क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे बघा i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 cos x अपॉन 4 sin स्क्वेअर x प्लस 4 sin x minus 1 इंटू dx. मला सांगा रे काय पुट करू इथं sin x ची व्हॅल्यू t साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होईल मग cos dx इज इक्वल टू dt.
म्हणजे आपलं इंटिग्रेशन काय तयार होईल, आय इज इक्वल टू वरती 3 कॉस डी एक्स झाला डी टी आणि खाली 4t² प्लस 4t-1 आणि तुम्हाला माहिती आहे एकच सॉल्व करायचं स्पेशल इंटिग्रल आहे त्यासाठी 4 तुम्हाला बाहेर कॉमन काढावं लागेल. ओके सो हा ट्राय करा मग क्वेश्चन एवढा. सो एक 3-4 एक्झाम्पल तुम्हाला मी दिले बघा होमवर्क. सो हे होतं बघा सबस्टिट्यूशन मेथडची शेवटची टाईप ऑफ इंटिग्रेशन, वरती लिनियर इक्वेशन आणि खाली क्वाड्रेटिक इक्वेशन. सो त्याला ह्या वेने आपण सॉल्व करतो. सो सोपं होतं. जर ह्या टाईपचे जर क्वेश्चन तुम्हाला पेपरला दिसले तर ते 4 मार्काला राहतील. ठीक आहे, तिथं आपल्याला 2 इंटिग्रेशन सॉल्व करावं लागतं. सो उद्या आपल्याला ह्या चॅप्टरमधला सेकंड मेथड स्टार्ट करायची, दॅट इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे, सो ते आपण उद्या स्टार्ट करणार आहोत. कुणी लेफ्ट होऊ नका, मी अटेंडन्स घ्यायची बाकी आहे अजून. जस्ट बेटा